हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनातून स्वागत आहे. तर गाईज, आज संडे असल्यामुळे मुलांनी हट्ट केला की आज काहीतरी, तसं दर संडेला माझं स्पेशल काहीतरी असतंच, पण आज नॉनव्हेज बनवणार आहे मी, म्हणजेच अंडा करी. दरवेळेस असं म्हणजे पोहे, उपमा, इडली, डोसा असं काही ना काही बनवत असते. तर आज मला जरा वेगळं काहीतरी बनवा, म्हणून आज बनवणार आहे मी अंडा करी. चला, तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर गाईज, हे बघा, आता मी अंडा करी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले. 3 अंडी घेतली उकडलेली, आणि मसाला बनवण्यासाठी 2 ते 3 कांदे, 2 टमॅटो आणि लसूण. आता मसाला बनवण्यासाठी आपण आता ही मसाल्याची प्रोसेस आहे, ते पहिले आपण करून घेऊ. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी, ह्या मसाल्यामध्ये मी 2 हिरवी मिरची पण ॲड केली आणि अद्रक पण ॲड केलं. तर आपण कांदा चांगला ब्राऊन होऊन देऊ. कांदा चांगला कलर बदलत चालला आहे थोडा थोडा. तर आपण आत्ताच एवढ्यातच आपण जे हे टमॅटो आहे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची हे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि सगळं एकत्रित चांगलं परत एकदा फ्राय करून घ्यायचं. आता आपला पूर्ण मसाला, टमॅटो वगैरे सगळं एकदम मऊ झालं आहे. हिरवी मिरची वगैरे पण चांगली फ्राय झाली. आता आपण हा मसाला काढून घेऊ. तर बघा, आता आपण आपला मसाला काढून घेतला आहे. आता आपण थोडा थंड होऊन देऊ, मग मिक्सरला बारीक करू. तोपर्यंत आपण हे जी अंडी आहे मस्तपैकी फ्राय करून घेऊ. टाकलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण अंडी चांगली फ्राय करून घेऊ. आणि अंड्यांना बघा, मी असं सुरीने कट करून घेतले. हे बघा, माझ्या मुलीला असं आवडत नाही, तरी मी केलं आहे, जेणेकरून त्यात मसाला गेला भाजी अजून टेस्ट लागेल. तर आता आपण हे मसाले याच्या तेलामध्ये आपण पहिले टाकून घेऊ. तर हे बघा, फक्त हळद आणि लाल तिखट टाकली आहे. आता ही जी अंडी आहेत ही आपण याच्यात टाकून घेऊ. चांगली अशी फ्राय करून घेऊ, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाले मस्त जातील आणि भाजी मस्त लागेल. तुम्ही असं न करता डायरेक्टली केलं तरी चालतील. आता आपला मसाला पण थंड झाला आहे, तर तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. तर गाईज, हे बघा, आपला मसाला रेडी आहे, तसं तुम्हाला मागाशी सांगितलं मी. आता त्याचबरोबर मी आता एक कांदा आणि एक टमॅटो कापला आहे आपली भाजी करण्यासाठी, अंडा करी. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. आता हा जो कांदा टमॅटो आपण त्या तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊ. आता हा कांदा आणि टमॅटो आपण चांगला एकदम बारीकच चिरायचा आहे. जेव्हा आपण भाजी घालू तेव्हा एकदम बारीक चिरला आहे, बघू शकता. आता आपण हा चांगला शिजवून देऊ याच्यामध्ये कांदा टमॅटो. तर गायचे बघा, आपला कांदा टमॅटो एकदम शिजला आहे, बारीक झाला आहे, बघू शकता. तर आपण जो हा मसाला आहे, तो जसा तुम्हाला मागे सांगितला मी, तो आपण आता पूर्ण आपण त्याच्यात टाकून घेऊ. तर गायचे बघा, आता आपण जो मसाला वाटण केला तो सगळा आपण याच्यामध्ये टाकला आहे, बघू शकता. तेल सुटायला लागले आता. आणि त्यात आता मसाले आपण ॲड करणार आहे. ही हळद आपण अगोदर टाकली होती, त्यामुळे मी थोडेच घेतले आहे. 2 चमचे लाल तिखट, ही कमी तिखट आहे त्यामुळे मी थोडी 2 चमचे जास्त घेतली आहे. हा गरम मसाला अर्धा चमचा, आणि हे आहे अंडा करी मसाला. हा मसाला जर तुम्हाला नसेल ॲड करायचा तर नाही केलं तरी चालेल, माझ्याकडे होता म्हणून मी टाकते. आता आपण हे सगळे मसाले आपण याच्यावर टाकून देणार आहोत आणि चांगलं एकजीव करून घेणार आहोत. तर बघू शकता, कलर किती छान आला आहे तो, एकदम मस्त. तर त्यामुळे भाजी पण किती छान होईल याचा अंदाज आलाच असेल. तर आपण आता हा मसाला चांगला तेल सुटून देऊ याला. जे बघा, आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. पाणी आपण जे मसाला वाटला होता, हे बघा, आता हेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे मसाल्याचं पाणी पूर्ण धुवून जाईल त्याच्यामध्ये. तर आता आपण यात पाणी टाकून घेतलं आहे, बघू शकता. जास्त पाणी टाकलं नाही आहे. आता आपण याला एक झाकण ठेवून
4 ते 5 मिनटं आपण एक वाफ काढून घेऊ फक्त. तर 4 ते 5 मिनटं झाले. तर हे बघा किती मस्त तरी आली आहे, बघू शकता. मी जास्त पातळ नाही ठेवलं आहे, मी जास्त रस्सा मुलांना आवडत नाही म्हणून. आता आपण ही जी अंडी आहेत ही ह्याच्यात आपण टाकून देऊ आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून एक ते 2 मिनटं फक्त आपण झाकण ठेवूया. 1 ते 2 मिनटं वाफ काढून घेतली आपण आणि बघू शकता आपली भाजी रेडी, अंडा करी. किती छान दिसते बघू शकता. तर गाईस तुम्हाला ही माझी अंडा करीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, विसरू नका. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, जशी तुम्हाला मगाशी बोलले मी, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.